नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठीतील सुंदर प्रार्थना अजान आम्ही तुझी लेकरे अर्थासह शिकणार आहोत. चला तर ही प्रेरणादायी प्रार्थना आनंदाने म्हणूया. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमित गातो तुझ्या गुणांच्या पिता. नेमाने तुझं नमित गातो तुझ्या गुणांच्या पिता. सूर्य चंद्र हे तुझेच देवा. सूर्य चंद्र हे तुझेच देवा. तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे. अनेक मे तुला तुझे रे दहा दिशांना घर. करीसी देवा सारखीच तू माया सगळ्यावर. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. अनेक नावे तुला तुझे रे दहा दिशांना घर. करीसी देवा सारखीच तू माया सगळ्यावर. नेमाने तुझं नमित गातो तुझ्या गुणांच्या कथा. नेमाने तुझं नमित गातो तुझ्या गुणांच्या कथा. खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी. हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता दुसरी मराठी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार. यामधली पहिली प्रार्थना आहे अजान आम्ही तुझी लेकरे. तर आपण या प्रार्थनेवरील संपूर्ण अर्थासह आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिलं कडवं आहे अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वाचा पिता. नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की या कडव्यात कवी म्हणतो की आम्ही सर्व लहान मुले देवाची लेकरे आहोत आणि देव हा सर्वांचा पिता आहे. आम्ही रोज श्रद्धेने देवाला नमस्कार करतो आणि त्याच्या महान गुणांचे स्मरण करून त्याची स्तुती करतो. पुढचं कडवं आहे बघायचं, सूर्यचंद्र हे तुझेच देवा. तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे. या ओळीचा अर्थ आहे मित्रांनो की या जगातील सूर्य, चंद्र, जनावरे, शेती, सागर, डोंगर, फळे, फुले आणि पक्षी हे सर्व देवाने निर्माण केले आहेत. निसर्गातील प्रत्येक सुंदर गोष्ट ही देवाची देणगी आहे. पुढचं कडवं बघूया, अनेक नावे तुला तुझे रे दहा दिशांना घर. करीसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. या ओळीचा अर्थ आहे मित्रांनो, लोक देवाला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात, पण देव एकच आहे. देव सर्वत्र आहे आणि तो कोणताही भेदभाव न करता प्रत्येकावर सारखेच प्रेम करतो. पुढचं कडवं बघूया, खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मणी. हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. याचा अर्थ आहे मित्रांनो की या कडव्यात मुले देवांकडे प्रार्थना करतात की आम्हाला भरपूर शिकता यावे, मेहनत करता यावी आणि सर्वांवर प्रेम करता यावे. हीच आमची देवाकडे एकमेव इच्छा आणि प्रार्थना आहे. मित्रांनो, या कवितेचा संपूर्ण सारांश असा आहे, अजान आम्ही तुझी लेकरे ही एक सुंदर प्रार्थना. या कवितेत देव हा सर्वाचा पिता आहे. निसर्गातील सर्व गोष्टी देवाची देणगी आहेत आणि सर्वांवर समान प्रेम करावे, भरपूर शिक्षण घ्यावे, मेहनत करावी व चांगले संस्कार जोपासावेत असा प्रेरणादायी संदेश दिला आहे. ही कविता विद्यार्थ्यांना प्रेम, मानवता
परिश्रम आणि देवावरील श्रद्धा यांचे महत्त्व शिकवते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण कवितेचा अर्थ आणि कविता आपण नेमकीच ऐकलेली आहे. तर हे सर्व आपण लिहून घ्यायची आहेत. आपण पुढच्या पाठाकडे वळूया. धन्यवाद.